स्टेजवरती बोलायची भीती वाटते, छाती धड-धड करते आणि हात-पाय थरथर कापतात. याच्यावरती मी माझ्या YouTube चॅनलवरती पूर्णपणे एक सीरीज घेऊन आलो होतो आणि त्या सीरीजमुळंच मला काही कमेंट आल्या आणि त्या कमेंटवरती म्हटलं काहीतरी उत्तरं द्यावी म्हणून आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही अजून माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सनी चाबुकस्वार या नावाने माझं YouTube चॅनल आहे. जावा चॅनलला सबस्क्राईब करा. त्या व्हिडिओला भरभरून आत्तापर्यंत प्रेम मिळालेलं आहे आणि तुम्ही पण प्रेम द्याल ही अपेक्षा करतो. तर कमेंट अशा होत्या लक्षात घ्या. मी आता जस्ट कमेंट ओपन करतो. काही स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामध्ये. तर त्या एक-एक प्रश्नाचंच उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण व्हिडिओला खूप तुफान तुम्ही प्रेम दिलेले, शेअर केलेले आणि कमेंट पण केलेले आहेत. बेधडक बोलायला शिका हा एक व्हिडिओ आपला त्याच्यामध्ये आहे आणि कोणतेही स्टेज गाजवण्यासाठी सज्ज व्हा हा पण एक व्हिडिओ आहे. ज्याला आता मला वाटते 50,000च्या वरती व्ह्यूज गेलेले आहेत आणि तुम्ही तेवढं प्रेम पण देताय. तर प्रश्न असे होते लक्षात घ्या. पहिले दिलं होतं की सर मला फंक्शनमध्ये बोलायचंय तर काय करू? लक्षात घ्या तुम्ही एकदा पब्लिक स्पीकिंग करायला सुरुवात केली, कोणतंही स्टेज असू द्या, कोणतंही फंक्शन असू द्या, तुम्ही बोलायला सुरुवात करताच. पण होतं काय? तर दुसरी कमेंट मी तुम्हाला सांगतो, की सर छाती धड होते. तुम्ही एवढं सांगताय पण आमची तरी छाती धड होते. मी अगोदर पण सांगितलं होतं, की छाती धड ही पहिल्यांदाच होत असते. आपलं ब्लड सर्क्युलेशन थोडंसं हाय होतं. आपल्याला भीती वाटते म्हणून छाती धड करत असते. त्याच्यावरती मी सोल्युशन खूप चांगलं सांगितलं होतं, की थोडासा मोठा श्वास घ्या आणि मग स्टेजवरती उतरा. आणि सुरुवातीलाच होतं फक्त 1-2 स्टेज गाजवायच्या अगोदरच आणि स्टेजवरती गेल्यानंतर 2-3 मिनिटानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली कम्फर्टेबल वाटायला सुरुवात होते. आणि अजून एक सांगतो, जर तुमची तयारी परफेक्ट असेल ना, तर छातीत धड होणारच नाही. उलटं तुम्ही स्टेज एन्जॉय करताल, स्पीच एन्जॉय करताल, जसं मी करतो. आता होतं काय, मी जेव्हा स्टेजवर जातो ना, मला समोर 40-50 विद्यार्थी असतील किंवा पब्लिक असेल, तर मला असं वाटतं राव अजून पाहिजे होते. आता तुमचं काय होत असेल सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळेस जास्त पब्लिक दिसेल त्यावेळेस जास्त भीती वाटते. मला आता कमी पब्लिक असेल तर भीती वाटते, की अरे एवढ्याशा पब्लिकला देत, की अरे एवढ्याच पब्लिकला आपल्याला स्पीच द्यायचा आहे का? त्याच्यामुळे मी काय करतो, मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त पब्लिक असं त्यांच्या समोर मी जावं आणि माझं जे स्किल आहे पब्लिक स्पीकिंगचं त्यांच्यासमोर प्रेझेंट करावं. आज हजारो विद्यार्थ्यांना पब्लिक स्पीकिंगमध्ये, स्टेज डेअरिंगच्या बाबतीमध्ये मी ट्रेन करत आलेलो आहे आणि तुम्हालाही करणार आहे. पण त्या अगोदर सबस्क्राईब करा, Facebookवरती बघत असाल तर फॉलो करा आणि Instaवरती पण मला फॉलो करायला विसरू नका. दुसरी कमेंट आहे लक्षात घ्या, की याच्यामध्ये सांगितलेलं की कसं भीती वाटते. भीती वाटणे आणि छाती धड करणं सेमच आहे, काही वेगळं नाहीये त्याच्यामध्ये. सर ॲन्युअल फंक्शनसाठी मला स्पीच द्यायची आहे. ॲन्युअल फंक्शनवरती पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. नक्की जाऊन पहा. डिटेलमध्ये तिथं आहे. अजून सांगतो मी तुम्हाला ह्याच्यामध्ये, की सर भाषण ह्याची स्क्रिप्ट लिहून स्टेजवरती गेलं पाहिजे का? तर पहिली तर गोष्ट भाषणची स्क्रिप्ट बनवली तर ते आर्टिफिशियल होतं लक्षात घ्या. त्या भाषणाची स्क्रिप्ट बनवून जायचं नाही. भाषण जेवढं तुम्ही मनापासून बोलचाल, जेवढं तुम्ही आत्मीयतेने बोलचाल, तेवढं ते लोकांपर्यंत पोहोचत असतं. तुमची तयारीच करताना मी तुम्हाला सांगितलं काही टिप्स देतो छोट्या-छोट्या ज्या तुम्हाला उपयोगी पडतील. पहिली तर गोष्ट सुरुवातीला लिहून घ्या. पण स्टेजवरती चिठ्ठी घेऊन गेलं ना, ते भाषण एवढं इम्प्रेसिव्ह होत नाही. कॉन्फिडंटली उतरा, कॉन्फिडंटली चाला आणि कॉन्फिडंटली बोला आणि चेहऱ्यावरती एक फक्त स्माईल ठेवा. ऑटोमॅटिकली भाषण आपलं चांगलं होत जातं. त्यासाठी भाषणाची सुरुवात मला कुठं करायची हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. भाषणाचा मध्यांक कुठं असणार आहे हे मला माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि शेवट हा धडाकेबाजच झाला पाहिजे. आणि जर शेवट धडाकेबाज व्हायचा असेल आणि सुरुवात चांगली व्हायची असेल तर मी पहिल्यापासून सांगतोय, की तुम्ही काही स्लोगन यूज करा, काही कविता तोंडपाठ ठेवा, काही शायरी, मोटिव्हेशनल शायरी तुमची तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. त्यांनीच सुरुवात करायची आणि त्यांनीच एंड करायचं. पब्लिक तुमचं स्पीच कधीही विसरत नाही. मग तुम्ही 5 मिनिटासाठी स्टेजवरती जा, 10 मिनिटासाठी जा किंवा 1 तासासाठी जा. तुम्ही बोर होणार नाही आणि पब्लिकलाही बोर होऊ देणार नाही. त्यासाठी काय करायचं, बॉडी लँग्वेज प्रॉपर ठेवायची, कॉन्फिडंट ठेवायची आणि चेहऱ्यावरती स्माईल मी वारंवार सांगत आलेलो आहे. जसं की हँड मूव्हमेंट असतात. हँड मूव्हमेंट करतच राहायचं. तुम्हाला कुठल्याही स्टेजची भीती वाटणार नाहीये. जर तुम्हाला माझी ट्रेनिंग पाहिजे असेल तर YouTubeवरती फ्री देतोय. सबस्क्राईब करायचं फक्त, जास्तीत जास्त शेअर करायचे, कमेंट करायचे. कमेंटमध्ये मी प्रश्नांची उत्तरं देतच आलेलो आहे तुम्हाला. तर हे सुरुवातीसाठी तुम्ही ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला 100% फायदा होईल. सबस्क्राईब करा. अजून बरेचसे व्हिडिओ मी घेऊन येतोय.